तर राणेंनी आजही कणकवलीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागत सिंधुदुर्गवासियांनी भावनिक त्यांना साथ घातली आहे। यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश देत समर्थकांना जनसंपर्क वाढवण्याचे आदेश दिलेत। काँग्रेसमध्ये आपल्यावरती अन्याय झाल्याचं बिंबवतानाच त्यांनी कार्यक्रमस्थळी काँग्रेसचा उल्लेख टाळलाय। नाराज होता माझा पिंड लढवय्या आहे, संघर्षाचा आहे। तुम्हालाही सांगे नुसतं नारायण राणेला पाठिंबा नाही। राणे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, नुसती घोषणा नको। जो कोण आपल्या विरोधात बोलेल त्याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे। हात वर दगड हातात घेऊन जर वर केला तर नारायण राणेच्या व्याख्यात तो हात बुंद्यापासून निघाला पाहिजे तरच साथ माने। नाही तर उठला दादा आता काय करू, तो असं म्हणतोय। अरे म्हणतो का कान पडत मारे मग फोन कर ना। ना काय केसरकर काय बोलतो, नारायण राणे नाव एवढं सोपं आहे का रे, तर केसरकर घेतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।